हॅलो फ्रेंड्स, घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण अशी रेसिपी बघणार आहोत, जी रेसिपी तुम्ही एकदा घरामध्ये ट्राय केली तर तुम्हाला जास्तीच पोळ्या बनवाव्या लागणार आहे। अशी ही रेसिपी आहे। एक पेपर फ्राय रेसिपी आपण इथे बनवणार आहोत। त्यासाठी एकदम झटपट होणारी रेसिपी आहे। साहित्य पण खूप कमी लागणार आहे, पण घरचे मात्र पोटभर जेवणार आहे अशी ही रेसिपी आहे। तर चला सुरुवात करूया। 2 चम्मच इथे मी ब्लॅक पेपर घेतलेला आहे, काळी मिरी, 1 चम्मच जीरा, 1 चम्मच सोप घेतलेला आहे। त्यासाठी आपल्याला इथे एक पॅन घ्यायचा आहे। गॅस ऑन करून घेते। गॅस मीडियम ठेवायचा आहे आपल्याला इथे। आता त्यामध्ये 2 टीस्पून काळी मिरी ॲड करून घ्यायची आहे, 1 टीस्पून जीरा, 1 टीस्पून सोप ॲड करून घ्यायची आहे। मसाल्याला सुगंध सुटेपर्यंत 2-3 मिनिटापर्यंत मस्त खरपूस भाजून घ्यायचा आहे। छान बघा, इथे मसाला व्यवस्थित भाजून घेतलेला आहे। आता एका गॅस ऑफ करून घेते, एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेते। मसाला थंड झाला आहे बघा, व्यवस्थित मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घेतला आहे। आता मिक्सरला लावून बारीक मसाला करून घेते। बघा छान इथे मसाला तयार झालेला आहे। एका वाटीमध्ये काढून बाजूला ठेवून घ्यायचं आपल्याला। आणि याच मिक्सरमध्ये आता तुम्ही हिरवी मिरची, अद्रक, लसणाची पेस्ट वाटून घेऊ शकता, कारण आपल्याला भाजीत लागणार आहे। इथे मी आपला जो पेपर मसाला आहे तो वाटून घेतलेला आहे। कढीपत्ता लागणार आहे, लसणाचे बारीक कापून घेतलेल्या कळ्या लागणार आहे, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरचीची पेस्ट लागणार आहे। आणि 3 कांदे इथे मीडियम मी छान असे एकदम बारीक बारीक कापून घेतलेला आहे। गॅसवर कढई ठेवलेली आहे तापण्याकरिता। कढईमध्ये आपल्याला 3 चम्मच इतकं तेल ॲड करून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं आहे, त्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच जीरा ॲड करायचं आहे, अर्धा चम्मच सोप ॲड करायची आहे आणि 1 मिनिटापर्यंत आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। आता यामध्ये मोठा चमचा भरून आपल्याला बारीक कापून घेतलेली लसण ॲड करून घ्यायची आहे। खूप सारा कढीपत्ता ॲड करून घ्यायचा आहे इथं। आता परत 1 मिनिटापर्यंत भाजून घ्यायचं आहे लसण, कढीपत्ता। आणि आता यामध्ये 3 मीडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतलेले ॲड करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम हाय करून घ्यायची आहे आणि 5 ते 6 मिनिटांसाठी आपल्याला इथे कांदे भाजून घ्यायचे आहे, कारण कांदे भाजायला खूप वेळ लागतो। छान आपल्याला ब्राऊन होईपर्यंत कांदे इथे भाजून घ्यायचं आहे। कांदे छान इथे ट्रान्सपरंट झालेले आहेत। आता आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे लसूण, अद्रक आणि हिरवी मिरचीची पेस्ट। तिला पण 1-2 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे छान। अद्रक लसणाची कच्चा पण गेला पाहिजे तोपर्यंत आपल्याला इथे मसाला भाजून घ्यायचा आहे। आणि मसाला इथे खूप छान भाजून झालेला आहे। त्यामध्ये आपल्याला 1 टीस्पून इतकी हळद ॲड करून घ्यायची आहे, 1 टीस्पून धने पावडर, 2 टीस्पून गरम मसाला आणि परत आपल्याला मसाला परतून घ्यायचा 1 मिनिटापर्यंत। मसाला खूप वेळपर्यंत भाजायचा आपल्याला, म्हणून मी थोडंसं कांद्यामध्ये लवकर मसाला ॲड केला आहे। आता मसाला जळावं नाही म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आपल्याला, 2-3 चम्मच इतकं। परत मसाला मिक्स करून घेते। मसाला इथे व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे बघा छान। म्हणजे परतून घ्यायचं आपल्याला, बुडाला अजिबात लागला नाही पाहिजे। आता त्यामध्ये जो आपण पेपर पावडर मसाला, सोप, जीरा, काळी मिरीचा पावडर बनवून घेतला होता तो ॲड करून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला 2-3 मिनिटापर्यंत भाजून घ्यायचं आहे मसाल्याला। आता आपल्याला मसाला शिजला आहे, यामध्ये 1.5 कप इतकं पाणी ॲड करून घ्यायचं आहे। खूप कमी पाणी ॲड केलं आहे मी मसाला शिजण्यापुरतं, कारण मी ते ड्राय बनवणार आहे, जास्त ग्रेव्ही नाही, एकदम पोळीला लागेल तितपत बनवणार आहे। तुम्हाला जास्त पाणी ॲड करायचं तुम्ही थोडंसं जास्त पाणी ॲड करू शकता। पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये चवीपुरतं आपल्याला मीठ ॲड करून घ्यायचं आहे, 1 टीस्पून इतकं। परत मिक्स करून घेते, 1-2 मिनिटापर्यंत छान परतून घ्यायचं आहे, पूर्ण मसाला एकजीव करून घ्यायचा आहे। आणि आता आपला मसाला इथे पूर्णपणे मिक्स झालेला आहे। आता झाकण लावून 5 ते 6 मिनिटापर्यंत, जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। बघा 2-3 मिनिटं झालेले आहेत। त्यामध्ये मी हा काढून चेक करून घेते, कारण बुडाला लागून जातो कधी कधी, त्यासाठी मध्ये एकदा चेक करून घ्यायचं आपल्याला। 2-3 मिनिटांनंतर परतून घेते परत। अजिबात मसाला बुडायला लागलेला नाही आहे, खूप छान शिजत आहे। आता परत एकदा झाकण लावून परत एकदा शिजवून घेते बघा। आणि आता आपला मसाला एकदम पूर्णपणे तेल सोडलेला आहे, खूप छान शिजून इथे तयार झाला आहे, एकदम परफेक्ट असा, जसं आपल्याला ग्रेव्ही पाहिजे तशी ग्रेव्ही इथे बनवून तयार झालेली आहे। आणि आता झाकण लावून बाजूला ठेवून घेते आपली ग्रेव्ही। आणि आता आपण इथे अंडी फ्राय करून घेऊ। त्यासाठी एक दुसरा पॅन घ्यायचा आहे, त्यामध्ये 2 चम्मच इतकं तेल ॲड करून घ्यायचं आहे।
तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे एका अंड्याचे 2 भाग करून घ्यायचं आहे, सेंटरमधून कापून घ्यायचं आहे आणि आता उलट्या साईडने अंडे आपल्याला पॅनमध्ये ठेवून घ्यायचं आहे। पूर्ण अंडे एक एक करून मी ते ठेवून घेतलेले आहे बघा। अशा प्रकारे थोडंसं टॉस करून घ्यायचं आणि हे नॉनस्टिक असल्यामुळे चिपकणार नाही, पण साधी कढई असेल तर चिपकू शकते। तर तुम्हाला त्यावेळेला एकदम जास्त हाय फ्लेमवर ठेवायचं आहे, छान कडकडीत तेल गरम राहिलं तर चिपकत नाही। थोडंसं हळदी पावडर, असं ब्लॅक पेपर पावडर आणि थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं आहे चवीपुरतं। इथे आपल्याला परत परतवून घेते, एकदम हलक्या हाताने आपल्याला याला फिरवून घ्यायचं आहे पूर्ण। अंडे फुटणार नाही यासाठी थोडंसं हळू बघा। अशा प्रकारे एक एक करून अंडे आपल्याला इथे पलटवून घ्यायचे आहे। दोन्ही साईडनी छान क्रिस्पी होईपर्यंत अंडे भाजून घ्यायचे। थोडंसं लालसर वरून कवर आलं की खूप छान लागतो। ती लेअरवरची जी असते ती थोडीशी क्रिस्पी झाली की खाताना पण खूप छान लागते। त्यासाठी अशा प्रकारे एक एक करून मी सगळे अंडे इथे पलटवून घेतलेले आहे बघा। आणि मी 2 ते 3 मिनिटापर्यंत अंडे इथे फ्राय करून घेतले आहे आणि वरून तुम्ही बघू शकता किती छान कलर आहे। सेम खालूनही त्याच प्रकारे इथे भाजून घेतलेलं आहे मी आणि दोन्ही साईडनी अंडे फ्राय झालेले आहेत आपले। इथं जास्तीत जास्त अंडे फ्राय करायला आपल्याला 3 ते 4 मिनिट लागतात, पण अंडे मात्र आरामाने फ्राय करून घ्यायचं। खूप छान फ्राय केलं की अंड्याला टेस्ट छान येते आणि आपण जो तिखट मीठ हळद यामध्ये ॲड केला आहे त्याचे फ्लेवर त्यामध्ये जातात। आता वरून आपल्याला जो मसाला आपण बनवून घेतलेला आहे ब्लॅक पेपर पावडरचा तो यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे बघा। अशा प्रकारे पूर्ण मसाला यामध्ये ॲड करून मी एकदम तवा अंडा जसं असतो ना त्या प्रकारे हा ब्लॅक पेपर फ्राय अंडा बनवून घेत आहे। अशा प्रकारे आपल्याला पूर्ण मसाला इथे ॲड करून घ्यायचा आहे आणि त्याला आता पूर्ण अंड्यांना परत पलटवून घ्यायचं आहे, कारण सगळ्या बाजूनी मसाला व्यवस्थित लागला पाहिजे। म्हणून आता परत एकदा आपले अंडे पूर्ण पलटवून घ्यायचे आपल्याला। एक एक करून इथे मी सगळे अंडे आलटून पलटून मसाल्यामध्ये डिप करून घेत आहे, म्हणजे पूर्ण मसाला सगळ्या अंड्यांना कोट झाला पाहिजे, व्यवस्थित लागला पाहिजे आणि सगळ्या अंड्यामध्ये मसाल्याचा फ्लेवर गेला पाहिजे। अशा पद्धतीने अंडे इथे मी मिक्स करून घेत आहे। इथे आपले अंडे व्यवस्थित फ्राय झालेले आहे आणि मसाल्यामध्ये पण व्यवस्थित इथे मिक्स झालेले 2-3 मिनिटापर्यंत शिजवून घेतला आहे। आता आपल्याला याच्यावरून 10 ते 15 कढीपत्ता टाकायचा आहे, असं कढीपत्त्याचे पानं, कारण यामध्ये मेन असतो कढीपत्ता, काळी मिरी, बस त्याच्यावरच ही पूर्ण रेसिपी असते। बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर सारी आणि आता यामध्ये आपल्याला बारीक कापून घेतलेली हिरवी मिरचीचे तुकडे ॲड करायचे आहे। 3 ते 4 हिरव्या मिरचीचे तुकडे इथे ॲड करून घ्यायचं आहे। आता परत आपल्याला हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। यामध्ये पूर्ण कढीपत्त्याचा फ्लेवर गेला पाहिजे। अशा प्रकारे आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचा आहे मसाला। अशा प्रकारे आपल्याला अंड्याला आलटून पलटून मिक्स करायचं आहे। एकदम असं घाई गडबडीनं करायचं नाही, कारण अंडे फुटून जातात। एकदम आरामाने करायचं, सावकाश। बघा छान इथे मी एक एक करून सगळे अंडे इथे पलटून घेत आहे। बघू शकता तुम्ही मी इथे पूर्ण अंडे पलटवून घेतलेले आहे एक एक करून, पण अजिबात घाई केलेली नाही आहे। त्यामुळे अंड्याचा मधलं सुद्धा तो पिवळा बल असतो तो सुद्धा निघालेला नाही आहे। पूर्णपणे अंडे जसेच्या तसेच आहेत आणि आता आपली भाजी बनवून एकदम तयार झालेली आहे। आता वरून परत बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे। गॅस ऑफ करून घेते आणि आता आपली भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे। वरून तुम्ही लांब चिरून घेतलेली मिरची ॲड करून घ्यायचं आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे। आता आपली तयार आहे चमचमीत एक पेपर फ्राय रेसिपी। तर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।